मित्रांनो, यूपीच्या प्रतापगड जिल्ह्यातून एक भयानक बातमी समोर येत आहे। इथे पोलिसांनी टाकलेल्या रेडमध्ये गांजा तस्कर राजेश मिश्रा याच्या घरी जवळजवळ 2 करोड कॅश एवढे पैसे सापडले आहे। हे पैसे मोजताना पोलिसांना पूर्ण घाम फुटलेला आहे। मित्रांनो, 10 ते 12 पोलिसांची टीम या नोटा जवळजवळ दिवसभर मोजत होत्या। त्यासाठी त्यांनी 4 मशीने पण बोलवल्या। 10, 20, 50 आणि 100च्याच नोटा होत्या, 500च्या नोटा नव्हत्या। आणि या सर्व मुद्देमाल मोजताना पोलिसांना पूर्णतः घाम फुटलेला आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे गोण्यांमध्ये, पॉलिथिन बॅगमध्ये आणि खाली पडलेल्या नोटांचा गंज पोलीस मोजण्यात व्यस्त आहे। 4 नोटा काउंटिंग मशीन सुद्धा बोलवण्यात आलेले आहे। तरी पण ह्या नोटा मोजण्यात पोलिसांना चांगलाच घाम फुटलेला आहे। राजेश मिश्रा या गांजा तस्करच्या घरी एवढी मोठी कॅश मिळून आली आहे, हे सर्वांना अचंबित करत आहे। तर राजेश मिश्रा आणि त्यांच्या फॅमिलीमधील सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत। एका युजरने लिहिलेला आहे, आता सर्व पिकांची शेती करणं सोडून गांजा शेती करणं सरकारने मान्यता द्यायला पाहिजे। तर दुसऱ्याने म्हटलेलं आहे, चोरून का असेना गांजामध्ये भरपूर पैसा आहे, ही धंदा करायला पाहिजे। तर अजून एका युजरनं म्हटलेलं आहे, सध्या 2 नंबरच्या धंद्यामध्येच कमाई आहे, मेहनतीने काम केले तर जास्त पैसा मिळत नाही, 2 नंबरच्या धंद्यामध्येच कमाई आहे। मित्रांनो, आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं। धन्यवाद।